झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्यासोबत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत फोन लाईनवरून, त्यांच्याशी आपण बोलूया। उदय सर, काल ज्या पद्धतीने दिल्लीकर उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले होते, कालचं आंदोलन आणि आज ज्या पद्धतीने आंदोलन होतंय, आपली काय नेमकी प्रतिक्रिया संदर्भात? कालचा आज ज्या पद्धतीने बाबा रामदेव किंवा आम आदमीची पार्टी याच्यामध्ये आली आहे आणि त्यांची जी नेट क्षमता आहे, त्यांची सोशल मीडियाची क्षमता आहे, ती सोशल मीडियाची क्षमता निव्वळ अफलातून आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की या आंदोलनाचं एक वेगळं स्वरूप आता लोकांच्या समोर येते। 144 लागू करून केंद्र सरकार हे सगळे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तुम्ही लोकांच्या भावनेचा क्षोभ आणि त्याची तीव्रता लक्षात घेतली पाहिजे। आज असुरक्षितता महिलांना वाटत आहे, ही गोष्ट अत्यंत चिंतेची आहे आणि यात सगळ्यात भर पडली ती म्हणजे दिल्ली पोलिसांनी तशी पाठ थोपडून घेण्याचा जो निर्लज्जपणा केला होता प्रेस कॉन्फरन्स घेऊन, त्याच्या निषेधार्थ खरं तर जास्त जनमत पेटलेलं आहे। केंद्र सरकारला 3 गोष्टी तातडीने कराव्या लागतील। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बलात्कारांना फाशी देण्याचा कायदा शक्य तितक्या लवकर संमत झालाच पाहिजे। नंबर 2, ज्या ज्या पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवकांवर महिलांच्या विरोधातले महिलांच्या वर अत्याचाराचे आरोप असतील, त्यांचे गुन्हे दाखल असतील, अशांना आपल्या पक्षातून निलंबित केलं पाहिजे आणि जनतेला एक विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत। आता ही जी सगळी जमलेली गर्दी दिसते आहे, त्या गर्दीवर तुम्ही बळाचा वापर करून त्यांचं दमन शमन करू शकत नाही। जनतेला विश्वास दिला पाहिजे की वी आर विथ यू आणि त्याच्याकरता ठोस कदम पाहिजेत। हे अशा प्रकारचे अश्रुधूर आणि नाकांड्या फोडून आणि पाण्याचे फवारे मारून हे आंदोलन दबणार नाही, हे जेवढं सत्य आहे तेवढं अश्रुधूर आणि केजरीवाल आणि बाबा रामदेव पार्टी आल्यानंतर त्याचं हसं होईल अशी शक्यता मला दिसते, कारण यांचा पूर्व इतिहास अत्यंत संशयास्पद आहे। नक्की, धन्यवाद उदय सर। झी 24 तास एक पाऊल पुढे।